नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोद्यात चोरट्यांनी भिंत फोडून मारला 35 लाखांचा डल्ला। पोलिसांना खुलं आव्हान, व्यापाऱ्यांनो आता तरी सुरक्षिततेबाबत जागे व्हा। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांच्या कार्यक्षमतेला आणि कायद्याला खुलं आव्हान देत एक अत्यंत धाडसी आणि खळबळजनक चोरी केली आहे। शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात असलेल्या गुरुकृपा मोबाईल या दुकानाची मागील बाजूची भिंत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। दुकानात विक्रीसाठी ठेवलेले अंदाजे 30 ते 35 लाख रुपये किमतीचे नामवंत कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केले आहेत। या मोठ्या धाडसामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरीची ही पद्धत पाहता चोरटे सराईत आणि पूर्वनियोजित कट रचून आले होते हे स्पष्ट होते। चोरट्यांनी केवळ महागडे आणि मौल्यवान स्मार्टफोनच सोबत नेले। चोरी केल्यानंतर पळून जाणे सोपे व्हावे, वजनाचा अडथळा येऊ नये आणि ट्रॅकिंग टाळता यावे म्हणून त्यांनी सर्व मोबाईलचे बॉक्स आणि चार्जर दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिले। दुकानाचे मालक लखन सिंधी आणि पंकज सिंधी यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या चोरीत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। गुन्ह्याचे गांभीर्य आणि चोरलेली रक्कम मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून बोटांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहेत। दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटे चोरी करताना स्पष्टपणे कैद झाले आहेत। मात्र चोरट्यांनी आधीच खबरदारी घेत आपापल्या तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांची नेमकी ओळख पटवणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे। पोलीस सध्या शहरातील इतर मार्गांवरील आणि संशयास्पद हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत। तळोदा पोलिसांकडून या प्रकरणाचा अतिशय वेगाने आणि सखोल तपास सुरू आहे। पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ते या टोळीला लवकरच गजाआड करतील। मात्र सावधगिरी बाळगणे हीच खरी सुरक्षा, हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून आजच आपली घरे आणि दुकाने सुरक्षित करा। सुरक्षित राहा, सतर्क राहा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।